आत्ताच आंघोळ झाली आणि घरातले कालवा चाललाय कारण की पाहुणे आलेत, काका आलेत गावावरनं, काकाचे 2 पोरं आलेत, मस्ती चालली आहे. आणि आत्ताच मी आज लय उशीर आंघोळ गेले, 1 वाजता आंघोळ करून बाहेर आलोय कारण की अजून पाणी नव्हतं लावलंय. आता पाणी पण लावलंय. बाकी आज मी जाणार आहे पवईला. मग आजचा ब्लॉग पवईला आहे ना, शूट करण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी लय जागा आहे. तर आज मी फोटोशूट करणार आणि व्हिडिओ पण काढणार सिनेमॅटिक पवईला गेलो. तर चला भेटू पवईला जाताना. आता मित्रांनो मी चाललोय पवईला, बसने चाललोय, आज बाईकने नाही जाते. चालले मित्रांनो, आता मी आलोय पवईला. आता चाललोय जंबोरी मैदानामध्ये. जेव्हा पहिलं महाभारत शूटिंग झाली, हे बघा या स्टॉल बांधली ना, त्या साईडला पूर्ण मैदानच आहे. कसं जायचं कारण की इथे आहे ना या आजी राहते आणि मी आलो ओमकारला घेऊन जंबोरी मैदान फिरायला. बघू आता आतमध्ये जायला रस्ता भेटतोय की नाही, कारण की खूप दिवसानंतर मी पण आलो आहे. खूप म्हणजे मला तर वर्ष झालं असेल भेटत नाही आतमध्ये जायचं जंबोरी मैदानामध्ये. त्यांनी जे मैदान आहे आणि जे बॉर्डर आहे त्याच्यामध्ये हे रस्त्याच्या आणि मैदानाच्या मध्ये बॉर्डर टाकून ठेवली आहे, त्याच्यामुळे आतमध्ये जायला ना जागाच भेटत नाही. प्रयत्न तर खूप चालले की मी तुम्हाला दाखवते मैदान आणि मला पण आतमध्ये जाऊन बघायचंय. आणि बघा मी आता ना एक कॉल की हा आता मी चाललो आतमध्ये असं आणि संध्याकाळची वेळ गावाला झालोय असं वाटतंय आम्हाला. गेट हा बघा आणि मी चाललो मैदानाच्या आतमध्ये. हे बघा सगळं पॅक करून टाकलंय. मी जेव्हा होतो इथं आलतो तेव्हा सगळं मोकळं होतं. ते बघा ह्या मैदानात महाभारताची शूटिंग झाली असं म्हणतात. कोण भेटला? घाबरला बोल, मी घाबरलो. हे बघा मैदान आता सगळे जंगल झालेले, लोक आता बघायला येतात, फिरायला येतात. आलोय आणि ते बघा एक टायमाला एक हॉटेल होतं पवईचं फेमस हॉटेल, आता बंद झालंय ते. आणि माझ्यासोबत बघायला सक्षम आहे बाय आमचा चिव, तसं रडतोय सारखं आईकडे जायचं. आता फिरतो आणि तुम्हाला पण दाखवतो. आता आलो मी परेल, चाललो जरा इव्हेंटला. आजचा ब्लॉग येणार नाही, आजचा ब्लॉग डायरेक्ट उद्या. आता इव्हेंटला चाललोय आणि आज मला टाईम नाही भेटला, लवकर घरातनं निघालो म्हणून आजचा ब्लॉग पण शूट करायला नाही भेटणार. मला वाटतं मी एकाच ब्लॉगमध्ये शूट दोन्ही टाकणार आहे, आजचा आणि उद्याचा. फट्टे गरम मी आलो आहे नरिमन पॉईंटच्या इथं. जरा बघा आता चाललो आहे, तर चालत इथं आलो आहे, पळत जाम लागलाय. तीनचा लोकेशन होतं इथं, एवढं ओजी आहे ना, काहीच कचरा नाही. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकी मी काल व्हिडिओ नाही टाकला कारण की जरा काल मी बाहेर गेलतो कामानिमित्त आणि मला व्हिडिओ करायला शूट करायला वेळ पण नाही भेटला, म्हणून मी परवाचा ब्लॉग आज टाकतोय. ठीक आहे चल.